स्पोर्ट्स मिनिस्टरांनी परते म्हटलां की ऑपोजिशन हे बेश्टेच एलिगेशन करता म्हणटा, कांय तथ्यच ना म्हणटा भितर. हांवें मागीर तुमचो तो रिपोर्ट आयकलो पळयलो. म्हाका एक गजाल सांगान दिसता, स्पोर्ट्स मिनिस्टर हांवें ताणें म्हणटा आसतना आयकलां की तुमकां जर कितें प्रॉब्लेम आसा जाल्यार आपल्याक येवन मेळा, पूण आपूण तुमकां आन्सर दिवंक शकना कंप्लिटली. आय एम नॉट अ पर्सन हू कॅन आन्सर द क्वेश्चन. म्हणजे यू आर ब्लोईंग हॉट अँड कोल्ड एट द सेम टायम. आय डोंट अंडरस्टँड. इफ यू कांट गिव मी आन्सर, वाय शूड आय कम टू यू टू अ क्वेश्चन? जर क्लियर आसा सगळें जाल्यार एकूच गजाल सांगा. चीफ मिनिस्टरान जेन्ना लास्ट टायमूय स्टेटमेंट केलो, तांकां कशें कळ्ळें? कारण अजून टेंडर अलॉट जावना म्हणून. ते तुमच्या स्टाफाक विचारा, तुमच्या डिपार्टमेंटाक विचारा, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाच्या लोकांक विचारा हे कशें कळ्ळें काय म्हणून. प्रश्न कशें कळ्ळाचो ना. 110 कोटीक टेंडर कित्याक दिता जेन्ना 92 कोटीक तो टेंडर बरे मनीस करपाक शकता. एक्सपिरियन्स एजन्सी जर जेन्ना 92 कोटी 92 क्रोर्सान जो टेंडर करपाक शकता, तेन्ना इनएक्सपिरियन्स पर्सनाक तुमी तो टेंडर 110 कोटीन कसो दिता? हो एक प्रश्न आसा आनी हो मुख्य प्रश्न आसा. हांवें स्पोर्ट्स मिनिस्टरान म्हणटा आसतना आयकलें की हो गोंयचो आमी गोंयकार, आमी म्हणटा गोंयचे पयशे वाचयात मरे. आमचे पयशे ते, तुमचे पयशे, सगळ्यांचे पयशे. तूंय टॅक्स भरले जाल्यार तुजेय पयशे भितर आसा. 18 कोटी जे तुमी वेस्ट करता, ते 18 कोटी तुमी नवें एक स्टेडियम बांदपाक वापरपाक शकता. आज खबर कळ्ळा तांकां की स्पोर्ट्स नॅशनल गेम्स गोंयांत जावपाच्यो आसा म्हणून 10 दिसा पयलीं कळ्ळा. 8 दीस 10 पयलीं काम कित्याक 10 दिसा पयलीं कामां कित्याक स्टार्ट केलें तुमी? 1 वर्स आशिल्लें तुमचे कडेन कामां करपाक. सरकारूच तुमचो पावरान आसा 1-1.5 वर्स जालो. कित्याक करूना ही काम? सो दीस इज बिकॉज तांचो एक प्रोसेस आसा. देन दे से एमर्जन्सी वर्क म्हणून, आनी विदावट टेंडर ही कामां दिली वता. आमकां आनी एक म्हायती मेळ्ळा. यश शूटिंग अकॅडमी म्हणून आसा आनी ती कोणाची ती सगळ्यांक खबर आसा. कारण ताचो जो ओनर आसा तो खंय येवन वचून आसा ते लोकांक खबर आसा. यश शूटिंग अकॅडमीक तांणी 13 कोटी दिल्या इम्प्रोवायजेशन करपाक. वेन दीस वॉज रिजेक्टेड बाय इंडियन ऑलिंपीक असोसिएशन दॅट दीस इज नॉट सुटेबल. विदावट टेंडरींग प्रोसेस हे कशें दिले तुमी? कोणा खातीर दिले? कोण तो मनीस जाका 13 कोटी दिल्यात तुमी? आन्सर दिया. हे पयशे आयज ना फाल्यां कळटले. आयज ना फाल्यां हे सगळे ओपन जातले. दीस इज मनी वीच इज गोईंग फ्रॉम गव्हर्मेंट कॉफर्स टू दीस पीपल. अँड यू आर सेईंग दॅट वी शूड एज गोंयकार आमी चिंतपाक जाय म्हणून, तो तुमचो म्हणून, आमचो म्हणूनच आमी सांगता. वेस्ट करनाका लोकांचे पयशे. आमचे पयशे ते, आमचे गोंयकारांचे पयशे ते तुमी वेस्ट करतले आनी आमी वगीर रावन बसून पळयतले. हांव जर रॉंग म्हणटा, आमचे जर आरोप केले तातूंत जर तथ्य ना जाल्यार कम आउट इन पब्लीक. आय नो थॉमस कुकाक 110 कोटीक तुमी 28 पॉयंट दिवन 98 पॉयंटार हाडटा आनी दुसऱ्याक 13 पॉयंट दिता आनी कमीर हाडटा. कित्या खातीर? वॉट वॉज द क्रायटेरिया फॉलोड फॉर दीस क्वॉलिफिकेशन? थॉमस कुका कडेन हॉटेल्स आसा गोंयांत? ना. थॉमस कुका कडेन एक्सपिरियन्स आसा केटरिंगाचे? ना. थॉमस कुका कडेन फ्लीट आसा? ना. ओयो कडेन हांगा स्वताचे एग्रिगेटर ते, तांचे कडेन स्वताचे रूम्स आसा, हॉटेल्स वे दे हॅव रेंटेड आर देर. तांचे बरोबर जी केटरिंग एजन्सी आसा तांचे एक्सपिरियन्स वास्ट आसा. ताचे बरोबर जे ट्रान्सपोर्टर म्हणून आयिल्ले, ट्रान्सपोर्टर हॅज डन 7 इव्हेंट्स इन गोवा. ब्रिक्साच्या पोतान सगळे. ताचे फाटले तांणी एक गोंयान इव्हेंट केला, इफ आय एम नॉट मिस्टेकन. इवन G20 समिटाक ताणें गाडयो हांगा दिल्ल्यो. जेन्ना हे एग्रिगेटर्स अँड हू आर क्वॉलिफायड सेज दॅट वी कॅन डू दीस इन 92 क्रोर्स, तुमी तो 100 कोटींक दिवपाचो घाट कित्याक घातला थॉमस कुकाक? कोणाक वता हे 18 कोटी? हाजेर तुमी पयलीं एक इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय. इफ द स्पोर्ट्स मिनिस्टर इज नॉट केपेबल ऑफ गिवींग आन्सर्स टू दीस, इफ द स्पोर्ट्स मिनिस्टर कॅन गिव अस एन आन्सर, 13 कोटीचो तुमी यश शूटिंग अकॅडमीक दिले कशे? ऑन वॉट बेजीस? Why did you not create your own shooting academy in 13 crores? There are defense academies here. हांगा गोंयांत 3 टिटिरा आसा, 5 टिटिरा आसा, तांच्यो शूटिंग रेंजीस आसा. Why did you not contact them that can we use them? आमी NCCन आसतना ते यूज करताले आनी कसले इव्हेंटांक ते यूज करपाक जाता. दॅट मीन्स दे आर अलाविंग देम टू बी यूज्ड. I have trained there when I was NCC cadet. सो जेन्ना आमकां हे गोश्टी थंय यूज करपाक सरकाराक दिवचे नाशिल्ले तेच पयशे थंय मोडा इम्प्रोवायजेशन करपाक. सो दीस मीन्स समबडी इज गोइंग टू बी रीच. हू इज दॅट पर्सन? आय डू नॉट नो. बट प्रॉबब्ली वी नो वेर द मनी इज गॉन अँड whom it has gone to and whom it is going after that. That has to be investigated. This requires vigilance inquiry
जेन्ना एका एजन्सीन विजिलन्साक लेटर केला, वाय इज विजिलन्स डिपार्टमेंट स्टील नॉट टेकन एक्शन इन द मॅटर? ह्या विशयाचेर आमकां एक कॉपी मेळ्ळा. ती कॉपी प्रमाणे दीस टेंडर प्रोसेस सुरू जावच्या पयलीं प्री बीड मिटिंगेच्या मागीर one agency has filed a complaint before vigilance department. What is the status of this complaint? Why vigilance department has not called them for inquiry? Why vigilance department has not called others for inquiry? हे प्रश्न आन्सर जर करपाक शकता म्हाका, आनी हो प्रश्न तुमी तांकां आवर्जून करात स्पोर्ट्स मिनिस्टराक. जर ह्या प्रश्नाची उत्तरां ते तर म्हाका दिवपाक शकता जाल्यार लेट अस गो देर बॅक. आय विल कम बॅक. आय विल टेल हिम दॅट आय वॉन्ट टू मीट हिम टुमॉरो इन अ पब्लिक डिबेट, in a public place. Let him allow all of you, let him allow all the media persons in his office, let him fix the time. I will come and put up these questions along with the documentary proof that I have that I am smelling corruption in this entire process. Can he give answers to this? If he says yes, he is capable of giving answers, I will come tomorrow, day after tomorrow, whenever he wants. Place, let him decide. Time, let him decide. Questions I will decide connected to his department and to this entire national games tendering. If he can answer, tell him I will come. So there is a scam.